वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रवचन रूपी ज्यांनी सेवा दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण विशाल महाराज खुले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले साहेबांचे सहकारी मान्य झोले साहेब, आदरणीय बाबा गंगड, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठासमोर बसलेली सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण बघतोय की वंदनीय पिचड साहेबांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हा तमाम या तालुक्यातील तथा तालुक्याच्या बाहेरील वंदनीय पिचड साहेबांवरती प्रेम करणारा समुदाय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्व समाज बांधवांचे, सर्व समाजाचे तथा या ठिकाणी जमलेल्या सर्वच नागरिकांचे, बंधू भगिनींचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वंदनीय पिचड साहेबांच्या कालखंडामध्ये सांगायचं झालं तर भरपूर काही विषय आहेत. का सुरुवात त्यांनी ज्यावेळेस केली तर त्या सुरुवातीच्या कालखंडात एक शिक्षकाच्या पोटी जन्म घेतलेला एक मुलगा आणि त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे चालून या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एक ध्येय होतं. हा दुष्काळी तालुका पाण्यामध्ये बदल करायचा आणि हा पाणीदार तालुका करण्याकरता खऱ्या अर्थाने त्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने झटले. हे झटत असताना त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलं. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. का त्याच्यामध्ये समाजावरच्या आरक्षणाची भूमिका असू द्या, या तालुक्याचं पाणी वाटपाचा कार्यक्रम असू द्या, त्याच्यावरती पाण्याचा हक्क दाखवण्याचा कार्यक्रम असू द्या, चाक बंद करण्याचं धोरण असू द्या, या तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा पूर्ण होण्याकरिता खऱ्या अर्थाने पूर्ण आयुष्य वंदनीय पिचड साहेबांनी खऱ्या अर्थाने झटलं. आणि हे झटत असताना त्यामागे खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतोय का जो पाठिंबा होता तो पाठिंबा आपल्या सर्व समाजाचा, सर्व लोकांचा, जे लोक या ठिकाणी ज्ञात अज्ञात ही जी काही मंडळी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजामध्ये पुढे काम करणाऱ्या माणसांचा पाठिंबा दिला, पाठीवर हात टाकले आणि ही पाठीवरचा थाप टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने पिचड साहेबांनी मागे वळून पाहिलं नाही. या तालुक्यातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी पुढे आले आणि पुढे येत असताना या तालुक्यातील प्रश्न समजून घेऊन सभापती ते मंत्रिपदापर्यंत या ठिकाणी कामगिरी केली आणि ही कामगिरी करत असताना आपल्या सर्वांचा पाठिंबा भेटला. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही आजची वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. आज खऱ्या अर्थाने वंदनीय पिचड साहेबांना गेल्यानंतर वर्ष होत आहे. अनेक मनामधल्या आठवणी आहेत, परंतु या सर्व गोष्टींना कुठेतरी आपण म्हणतो की आवर घातला पाहिजे. मागच्या ज्यावेळेस 10वा होता तर 10व्याच्या दिवशी एक संकल्प सोडला होता की वर्षभर पिचड साहेबांकडे माझी कुठलीही तक्रार जाणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांच्या बद्दल ज्या काही गोष्टी झालेल्या असतील, कोणी बोललेलं असेल किंवा काय असेल, कुठल्याही गोष्टीला थोडासा संयमीपणाने या ठिकाणी उत्तर द्यावं म्हणून या ठिकाणी काही गोष्टी जाणीवपूर्वक झेललेल्या असतील. वर्षभर राजकीय ज्या ठिकाणी खूपच आवश्यक असेल त्याच ठिकाणी बोलायचं, नाही तर राजकीय थोडंसं भाष्य जे आहे ते कमी करायचं. या ज्या काही गोष्टी घेतलेल्या होत्या राजकीय कुटुंबामधल्या ज्या काही गोष्टी असतील आमच्या, तर त्या कुटुंबाच्या या वर्ष श्राद्धानंतर काही ज्या गोष्टी असतील त्या आम्ही बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. या सर्व गोष्टींमध्ये आमचं चाललेलं होतं. परंतु या ठिकाणी आपण बघतोय का या सर्व वर्ष श्राद्धाचा आजचा हा कार्यक्रम पूर्ण होतोय. ज्या संकल्प होते ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी काल विधिवत काम होत असताना, विधिवत पूजा होत असताना आपण म्हणतो पाणी सोडलं तसं पाणी त्या ठिकाणी सोडलं आणि तो संकल्प पूर्ण केला. आणि हा संकल्प पूर्ण करत असताना या ठिकाणी या जनतेची जी पिचड साहेबांनी शिकवण दिलेली होती का जो समाज हा तालुका, या तालुक्यातील लोक नवे नव्हे तर या राज्यातील सर्व समाज बांधव, गोरगरीब कष्टकरी शेतकरी बांधव याला बरोबर घेऊन याच्या पाठीशी राहायची भूमिका त्यांनी सांगितलेली. ती भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने उद्यापासून मी या ठिकाणी पुढे जाणार आहे. आणि हे सगळं करत असताना निश्चितपणाने ज्या पद्धतीने साहेबांच्या पाठीशी आपल्या तमाम जनतेची साथ होती,
पाठीवरचा हात होता, तो हात मला या ठिकाणी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तीच थाप मला या ठिकाणी आपण द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेबांना दिलेले जे वचन होते ते वचनातून मी पूर्ण या ठिकाणी पूर्ण केलेत. परंतु काही संकल्प आहेत या तालुक्यातील पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून, ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण करायचे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने असंख्य बांधव खऱ्या अर्थाने आज लग्नाची तीत होती, काल चंपाषष्ठीचा कार्यक्रम होता. अशाही सर्व याच्यातून आपण सर्वजण मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालात. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ झाला असेल, थोडासा विलंब झाला असेल, परंतु या विलंबाला दिलगिरी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण समाज बांधव सर्वच लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अशीच साथ जो साहेबांवरती कृपाछत्र होती आपल्या सर्वांची, तोच आशीर्वाद मला राहावा, आमच्या कुटुंबावरती राहावा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या स्वतःच्या एका वेगळ्या अनोख्या कीर्तन शैलीतून ज्यांनी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पिचड साहेब यांच्या वर्षश्राद्धानिमित्त ज्यांचं इथं कीर्तन झालं, अशी हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले, उपस्थित असलेले सर्व पिचड साहेबांवर प्रेम करणारे आलेले त्यांचे कार्यकर्ते, आलेले सर्व अकोला आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व सन्माननीय विविध पक्षाचे नेतेगण, उपस्थित असलेले वारकरी संप्रदायाचे सर्व सन्माननीय मान्यवर, आज स्वर्गीय पिचड साहेबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि या मागच्या 1 वर्षामध्ये ज्या व्यक्तीमुळे खरं या अकोला तालुक्याची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, ज्या व्यक्तीमुळे खरं आदिवासी समाजाचे प्रश्न समाजापुढे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशापुढे आले, आज 1 वर्ष जाऊन त्यांच्या जाण्याने जी काही हानी या तालुक्याची झाली ती कोणीही भरून काढू शकत नाही. पिचड साहेबांचे किंबहुना पिचड परिवाराचे आणि विखे पाटील परिवाराचे काय नातं आहे हे फक्त या 2 परिवारालाच माहिती आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील आणि स्वर्गीय पिचड साहेब असतील, जिल्ह्याचा कुठलाही राजकीय निर्णय करत असताना, सहकारातला निर्णय करत असताना, राजकीय निर्णय करत असताना जिल्ह्याच्या हितासाठी काय योग्य आहे, तालुक्याच्या हितासाठी काय योग्य आहे, पक्षविरहित या दोन्ही मान्यवरांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आणि म्हणून आपला तालुका आज सुजलाम सुफलाम झाला. हे मला मुद्दामून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. आणि जे ऋणानुबंध आणि संबंध कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जपले, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जपले. आज या वर्षश्राद्धानिमित्त मी आपल्या सगळ्यांसमोर ग्वाही देतो की माननीय वैभवदादा असतील आणि मी असेल, हे संबंध पुढचे 30 वर्ष जपण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ते आम्ही जपणार आहोत. राजकारणामध्ये किती जरी उतार चढाव आले तरी या सगळ्यांवर मात करत, जसं खोले महाराजांनी सांगितलं की पळकुट्याला राजकारणामध्ये जागा नाही, आलेल्या प्रसंगाला सामोरे घेऊन त्या प्रसंगावर तोडगा काढत पुढे जावं लागतं. आणि तेच काम मी आणि वैभव आम्ही प्रत्येक क्षणाला करू, ही ग्वाही मी तमाम या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांना, तालुक्याच्या जनतेला देतो. आज आपण सर्वजण आलात,
सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. ही आपली उपस्थिती, ही वैभवदादाची ताकद आहे. आपल्याला असलेले आशीर्वाद ही वैभवदादाची ताकद आहे आणि हे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहू द्या एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो. आज स्वर्गीय पिचड साहेबांना मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्राचे राज्य सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील सर्व आंबेडकरी समुदायाच्या वतीनं मी पिचड साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिमान करतो. पिचड साहेबांचा जो विचार होता तो वैभव भाऊ आणि त्यांचं कुटुंबीय पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी ते थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.